रामायण श्रीरामांच्या जीवनावर आधारित महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं आहे। त्यात श्रीरामाच्या आयुष्याची प्रत्येक घटना सुंदरपणे मांडलेली आहे। श्रीरामाचे आदर्श पुत्र, वडिलांच्या वचनासाठी वनवास स्वीकारला। आदर्श पती, सीतेच्या प्रत्येक संकटात साथ दिली। आदर्श भाऊ, भावांवर प्रेम आणि विश्वास। आदर्श राजा, प्रजेचा सर्वात प्रिय आणि न्यायप्रिय शासक। श्रीरामांची बालपण श्रीरामांचा जन्म अयोध्येतील रघुकुल वंशात झाला। त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला। लहानपणापासूनच ते बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि सर्वांना मदत करणारे होते। त्यांनी वसिष्ठ ऋषींकडून शिक्षण घेतले आणि नंतर विश्वामित्र ऋषींसोबत अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला। सीतेशी विवाह जनकपूरला सीतास्वयंवरात श्रीरामांनी शिवधनुष्य तोडून सीतेशी विवाह केला। विवाहानंतर श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता अयोध्येला परतले। वनवास आणि संघर्ष। कैकेयीच्या इच्छेनुसार श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला। लक्ष्मण आणि सीतामाता त्यांच्यासोबत गेले। वनवासादरम्यान अनेक राक्षसांचा नाश केला। रावणाने माता सीतेचं अपहरण केलं आणि त्यानंतर रामायणातील महत्त्वाचा भाग सुरू होतो। लंकेवर विजय। हनुमान, सुग्रीव, जांबुवंत, अंगद यांसारख्या वानर मित्रांच्या मदतीने श्रीरामांनी लंकेवर चढाई केली। रावणाचा वध करून त्यांनी माता सीतेला परत आणले। हा विजय विजयादशमी, दसरा म्हणून साजरा केला जातो। रामराज्य। अयोध्येत परतल्यावर श्रीरामांनी उत्तम राज्यकारभार केला। रामराज्य हे आजही आदर्श शासनाचं प्रतीक मानलं जातं।